नमस्कार मंडळी, कशी आज सर्व नक्कीच मजेत असाल. तर मी कोमल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप सारं स्वागत करते. तर काल मी जी तुळस घेऊन आले होतं ना, मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवली, तर तीच मी इथे लावायला घेतली होती. कारण की हे जर मी अजून 1-2 दिवस ठेवले असते तर खूप जास्त लेट झालं असतं आणि खूप जास्त आळशीपणा येतो मग अंगामध्ये. सो त्यामुळे म्हटलं आज आपण सकाळीच थोडासा वेळ आहे, वैदंत्याला स्कूलला सोडून आले होते तिला मी. मग त्यानंतर म्हटलं पटकन अशी तुळस लावून घेऊयात. आणि माझ्याकडे जास्त काही माती नव्हती, म्हणजे काही थोडीफार माती होती ना, जी काही होती मी आणलेली, तर त्याच्यामध्येच मी लावून घेतले. अर्धी कुंडी वगैरे असेल ती, पण छान प्रकारे ती लागली होती आणि आत्ताही ती छान ग्रो झाली. त्याचा खूप जास्त आनंद होते आणि खूप छान वाटते. आणि दारामध्ये तुळस असावीच असं बोलले जातं, त्यामुळे मग आवर्जून मी तुळस वगैरे लावते आणि संध्याकाळी दिवा वगैरे पूजा वगैरे करत असते. तुम्ही नक्की लावून बघा, एकदम प्रसन्न वाटतं संध्याकाळच्या वेळी आणि सकाळी खूप छान प्रसन्न वातावरण राहतं. सो त्यानंतर ना इकडे मी ध्रुवाला जे काही सीझनल फ्रूट वगैरे आहेत आता मी ते देत असते. तर इथे मी जे काही खरबूज आणलं होतं ना काली यांनी, तर मी ते तिथे कट करून दिले होते. आणि जे काही सीझनल फ्रूट आहे तर मी आवर्जून देत असते. तुम्ही मुलांना ते द्या. आणि उन्हाळ्यामध्ये ना पाण्याचे कमी वगैरे होते शरीरामध्ये. सो त्यामुळे आणि मुलंही जास्त पाणी वगैरे पित नाही बरंच वेळा. मग असे काही फ्रूट वगैरे असतात जे काही पाण्याचे असतात, जसे की कलिंगड, हे असे सगळे जे काही सीझनमध्ये असतात उन्हाळ्यामध्ये, ते सगळे फ्रूट मुलांना द्यायचे. मी तरी ते ट्राय करते. ग्रेप्स वगैरेही त्यांना खूप जास्त आवडतं ना, आधीपासून मी सवय लावली फ्रूट वगैरे सगळे खायची, त्यामुळे दोघेही खूप जास्त आवडीने खातात ते. त्यानंतर देवघर स्वच्छ करायला घेतलं होतं आणि ते मी ना पितांबरीने छान असं घासून स्वच्छ केलं होतं आणि देवही छान क्लीन केले होते आज आणि छान पूजा वगैरे आवरली. त्यानंतर इकडे लाडू वगैरे बनवले होते आणि नंतर मग इकडे मला उद्या डोसे बनवायचे होते, त्यासाठी डाळ तांदूळ छान भिजत घातले होते. संध्याकाळी त्याला छान वाटून वगैरे घेतले मिक्सरला बारीक करून. आणि इकडे ध्रुव सांगत होता मला की मला डोसा खायचा आहे असं, मग त्याच्यासाठी मी करत होते आवर्जून आज. आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी मी इकडे जी काही चटणी वगैरे बनवायची होती ती बनवायला घेतली. याच्यामध्ये मी जे काही ओलं खोबरं, लसूण, आलं, थोडंसं मीठ, थोडीशी साखर असं सगळं घातलं होतं आणि थोडीशी कोथिंबीर वगैरे, आणि ज्याला छान मिक्सरला बारीक करून मस्त असं तडका दिला होता आणि खूप जास्त टेस्टी लागते ही चटणी. त्यानंतर ना मग मी सांबार वगैरे बनवून घेतलं होतं आणि पटकन असे डोसे वगैरे बनवून घेतले आणि त्याला ताट छान रेडी करून दिलं. इकडे सांबार, चटणी वगैरे असं सगळं मस्त असं आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे आवरलं. त्यानंतर मग इकडे वेदांती स्कूलमधनं आली होती आणि आजपासून तिला स्कूलला सुट्ट्या होत्या, त्यामुळे ती खूप जास्त खुश होती. त्यानंतर आमचं थोडंसं बाहेर काम होतं, तर मी लवकर शिफ्टिंग करणार आहे. सो आता मी इकडे आलेलीच आहे. तुम्हाला तिथून पुढे सगळे ते ब्लॉग्स वगैरे मी टाकेल, कसं शिफ्टिंग वगैरे केली काय, आणि नवीन घराची व्हिडिओ वगैरे. तर इकडे बाहेर आले होते. इकडे छोटंसं पिल्लू होतं, ते ध्रुवाला खूप जास्त आवडलं होतं. मग तिथे थोडीशी दाणे मस्त वगैरे केले आणि खरंच खूप छान वाटत होतं. त्यानंतर घरी आले, नंतर फेस पॅक वगैरे छान तयार केला, फेसला लावून घेतला. आणि नंतर मग उद्या होता आव्हानचा बड्डे. मग इकडे आम्ही बड्डेची थोडीशी तयारी वगैरे करायची होती, पण ती काही मी केली नव्हती घरी. मग ते बोलले की आपण बाहेर थोडंसं काहीतरी खाऊन वगैरे येऊयात. मग इकडे जेवायला आम्ही बाहेर आलो होतो. त्याआधी डीमार्टला थोडीशी शॉपिंग वगैरे केली आणि ते खरंच खूप जास्त वेट करायला लागलं, त्यामुळे ना खूप जास्त राग येत होता, कारण की एवढ्या वेळ नाही थांबणं शक्य होतं मुलं असल्यावरती. पण असं म्हटलं जाऊ दे, काय हरकत नाही एखाद्या वेळी. मग इथे छान पावभाजी वगैरे छान एन्जॉय केली आणि इकडे ध्रुवाला खायची होती भाजी पोळी. पावभाजी नको का? मग काय खायचं? भाजी पोळी खायची आहे का? चला घरी. तिथे ना मस्त असं जेवण वगैरे केलं आणि नंतर घरी आलो. आणि घरी आल्यावर इथे पहिले तर आम्ही काही डीमार्टची थोडीफार शॉपिंग केली होती, ती इथे मी चेक केली. आणि आज मी बॅग नेली नव्हती, मग परत एकदा मी आज नवीन बॅग घेऊन आले होते. सो त्याचं थोडंसं वाईट वाटतं, पण ठीक आहे, कधी नाही राहत लक्षात. त्यानंतर मग ध्रुवही माझे शूज ट्राय करून बघत होता. नंतर आम्ही ग्रेप्स वगैरे खाल्ले आणि असा संपवला आजचा दिवस. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करा. भेटूयात नव्या व्हिडिओसोबत.